पुढची महत्त्वाची बातमी, धारावी पुनर्विकास प्रकल्प सध्या मुंबईतल्या राजकारणातला वादाचा मुद्दा ठरलाय। धारावीतील प्रकल्पग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी राज्य सरकारनं कुर्ल्यातील मदर डेअरीचा भूखंड अदानी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या 21 एकराच्या भूखंडावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच वाद पेटलाय। सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसनं रविवारी आंदोलन छेडलं, तर सोमवारी ठाकरेंची शिवसेना देखील आंदोलनात उतरणार आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। TRP अर्थात धारावी पुनर्विकास प्रकल्प आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्प आणला। पण हाच बहुचर्चित प्रकल्प दररोज वादाच्या भोवऱ्यात सापडतोय। नुकतंच कुर्ल्यातील मदर डेअरी कंपनीचा 21 एकरचा भूखंड याच प्रोजेक्टसाठी अदानी कंपनीला देण्यावरून आंदोलन सुरू झालंय। मी सुरुवातीला सांगितलं की हे जे केंद्रामधलं आणि राज्यामधलं सरकार आहे ते सरेंडर सरकार आहे। ज्या वेळा ट्रम्पचा फोन येतो त्या ठिकाणी मोदी जे आहे ते सरेंडर करतात, आणि अदानींसाठी ज्यावेळी मोदीजींचा सरकारला फोन येतो तेव्हा राज्य सरकार त्याच्यासमोर नतमस्तक होतं। आणि म्हणून मी म्हटलं की तिथे देवेंद्र सरेंडर, इथे अदानीसाठी नाही, तिथे नरेंद्र सरेंडर आणि इथे अदानीसाठी देवेंद्र सरेंडर। ही जी भूमिका आहे ना, ह्याला आमचा विरोध आहे। त्या ठिकाणी देवनार असेल, डम्पिंग ग्राउंड, त्या ठिकाणी मड मालवणी असेल, त्या मुलुंड असेल, किंवा आता ही कुर्ल्याची जमीन असेल, मोठ्या मोठ्या जमिनी जे घेण्याचं काम चाललंय, मुंबईला त्या ठिकाणी गिळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललंय। सरकार या ठिकाणी धारावी पुनर्विकासातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याच्या विचारात आहे, पण याला स्थानिकांसह विरोधकांनीही जोरदार विरोध केलाय। आता मदर डेअरीच्या भूखंडाचा हा नेमका वाद काय आहे तो पहा। धारावी पुनर्विकासासाठी सरकारनं मदर डेअरीची कुर्ल्यातील जागा दिली। 14 जून 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळाली होती। धारावी पुनर्विकासाचं कंत्राट उद्योजक गौतम अदानींना देण्यात आलंय। रेडी रेकनरनुसार ठरलेल्या दराच्या फक्त 25% रक्कम आकारण्यात आली। 17 वर्षांपासून मदर डेअरीची ही 21 एकर जागा वापराविना पडून होती। मदर डेअरीच्या 21 एकर जागेवर 1000 छोटी मोठी झाडं आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही वसाहतीही याच जागेवर आहेत। पण काँग्रेससह विरोधकांनी मदर डेअरीची ही जागा हस्तांतरित करण्यास विरोध करत आंदोलन छेडलंय। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही पत्र लिहिलंय। दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे की ज्या तऱ्हेने आपल्या सर्वांना माहिती आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये लोकांचा सहभाग होण्याची आवश्यकता होती, ती कुठल्याही प्रोसेसमध्ये लोकांच्या सहभागाची कुठे थोडीफार पण जे आहे, आता इथे बघू ना आपण, तुम्ही बघा स्थानिक लोक आहेत, विचारा त्यांना कोणाचा तरी सहभाग आहे का, कोणाचा तरी सपोर्ट आहे का? मग असं असताना हा लोकांवरती लादलेल्या मोठ्या प्रमाणाचं मोठं, मी सांगते, हे जे आहे हे करप्शन आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लँड माफियांचं मोठं राज्य या ठिकाणी निर्माण करण्याचं चाललंय। मुंबई त्यांना गिळंकृत करायची आहे, आणि म्हणून या वेळेला आपण सगळ्यांनी लढण्याचं काम केलं पाहिजे। आम्ही लढण्याचं काम सातत्याने मागे पण करत आलेलो, येणाऱ्या दिवसामध्ये पण आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। दरम्यान धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन खाली हे आंदोलन होणार आहे। आता या सगळ्या वादावर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया आली आहे तेही ऐका। दुटप्पीपणाचं धोरण हे अवलंबता कामा नये, कारण आपण जेव्हा काँग्रेस आघाडी सरकारमध्ये होतात त्याच वेळेला धारावीच्या पुनर्विकासाचं मार्ग किंवा रोड प्लॅन, रोड मॅप ज्याला म्हणतो आपण, ते संपूर्णपणे आपण आखलं होतं, आणि त्यावेळेला आपण सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतात। आणि आज जेव्हा सत्तेमध्ये नाही आहेत, जेव्हा सत्तेतून बाहेर आलेला आहात, विरोधी पक्षामध्ये बसतात, तेव्हा आपण विरोधीपणाची भूमिका घेतात। आज धारावीमध्ये आपण जवळजवळ 4 ते 5 टर्म आमदार म्हणून काम करत आहात। आपले वडील त्या ठिकाणी आमदार होते, आज आपली बहीण आहे, आपण स्वतः खासदार आहात। पण आज त्या ठिकाणी धारावीचा जर पुनर्विकास किंवा धारावीचा जर विकास जर का झाला असेल तर आपण बघितलं असेल तर काही झालं नाही। धारावीमध्ये आजही जी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे ती आजही कायम आहे। त्यामुळे विरोधकांच्या या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे कुर्ल्यातील मदर डेअरीच्या या भूखंडासंदर्भात सरकार आता नेमकी काय